अशोक जैन यांची कथा व दिग्दर्शन असलेले अभिनीत पौराणिक नाटक सारथी आज मुंबईसारख्या ठिकाणी व्यावसायिक नाटकांना टक्कर देत आहे। दुर्योधनाने कपटाने स्वार्थीपणे पांडवाचा हक्क त्यांना देण्यास नकार दिल्याने पांडवांना कौरवाच्या विरुद्ध जाऊन युद्ध करणं भाग पडलं। पण प्रत्यक्षात जेव्हा कुरुक्षेत्रावर अर्जुनाने समोर पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य व आपलीच भावंडे कौरव यांना बघितले तेव्हा त्यांचे मन युद्धापासून परावृत्त झाले। तेव्हा त्याचा सारथी व परममित्र श्रीकृष्णाने धर्माच्या रक्षणासाठी जो अर्जुनाला उपदेश केला तो उपदेशच या नाटकाचं मुख्य कथानक आहे। व्यवसायाने डॉक्टर असलेले डॉक्टर अशोक जैन यांनी आपल्या व्यवसायातून वेळ काढून जीवन काय आहे, जीवनातील आपले ध्येय काय आहे, कर्म धर्म कर्तव्य काय आहेत हे आजच्या भरकटलेल्या समाजाला कळण्यासाठी भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचा अभ्यास करून ही अभ्यासपूर्ण कलाकृती निर्माण केली आहे। डॉक्टर जैन यांनी श्रीकृष्णाची भूमिका केली आहे। ती भूमिका त्यांनी अत्यंत समर्थपणे पेलली आहे। समोर आपलेच लोक बघितल्यावर द्विधामनी परिस्थिती निर्माण झालेल्या व मनाची चलबिचल झालेल्या अर्जुनाची भूमिका अभिनेते समीर आव्हाड यांनी उत्कृष्टपणे निभावली आहे। 2 पात्री नाटक असून देखील अंध धृतराष्ट्र व संजयची भूमिका देखील भाव खाऊन जाते। नाटकाचे संवाद अतिशय उत्कृष्ट डॉक्टर अशोक जैन यांच्या पत्नी डॉक्टर सोनाली जैन यांनी प्रसंगानुरूप स्टेज डेकोरेशन करून व कुरुक्षेत्रावरील युद्धप्रसंग, त्याची प्रकाश योजना व वेशभूषा जशाच्या तशा उभारून स्टेजवर प्रत्यक्ष कुरुक्षेत्र आल्याचा भास निर्माण केला आहे। या नाटकाचे प्रायोजक पंजाब महाराष्ट्र बँक असून प्रस्तुती आंतरराष्ट्रीय भगवद्गीता प्रचार संस्था इस्कॉन यांनी केली आहे। एकूणच हे नाटक सुंदर, प्रशंसनीय, प्रत्येकाने पाहण्याजोगे आहे। लक्ष्मीकांत पोपळेसह सचिन रणशिंग, महाराष्ट्र वाईज वेब न्यूज, MVW न्यूज, नवी मुंबई। की जे देवानी जे सांगितलं हे एक धर्म नाही आहे। जे काही त्यांनी सांगितलं की आपण आपलं जीवन कसं जगायचं हेच त्यांना सांगितलं। अर्जुनला कृष्णाने जगायचं कसं, जेव्हा आपल्यावर कष्ट येतात की हा जे जीवन आहे हे पूर्ण कष्टाने भरलेलं आहे तुमचं जीवन, पण त्यामधून कसं जायचं, हे सर्व कसं आपण कष्टाला सहन करायचं आणि कसं जगायचं हेच त्यांनी सांगितलं। हे काही धर्म नाही आहे की हिंदूने वाचायला नको किंवा मुस्लिमने वाचायला, सर्वांनी वाच येणार हेच विचार आणखीन काही सोप्या भाषेत काही सांगता येतील का? सोप्या म्हणजे कसं, म्हणजे लोकांना ह्याची भाषा थोडीशी अवघड वाटते, ते सोप्या भाषेत करून काही सांगता येईल का? की फक्त तुम्ही जे डेली जे तुम्ही रोज जगता ते प्रामाणिकपणे जगायचं। जे पण तुम्ही करता त्यात काही त्यासाठी मी करतो असं आपल्या मनात अजिबात आणू नका। फक्त आपले काम तुम्ही करत जा। देव तुमच्या पाठीशी आहे, 100% आहे। जेव्हा तुम्ही आहात हे सगळे ती भाषावरती कमांड आणणं पहिली चॅलेंज ती होती। त्याच्यानंतर बाकी तर जे ॲक्टिंगमध्ये लागतं ते स्टेजवरती स्टेजचं प्रेझेन्स ते सगळं तर होऊन जातं, परंतु मूळ म्हटलं तर भाषा शिकावी लागली। आणि हिंदीमध्ये नंतर मला जसं कळत गेलं तसं कळत गेलं की हिंदीमध्ये उर्दू हिंदी आणि आपली संस्कृत हिंदी याच्यात बरेचसे शब्दांचे आणि आपली बोलीचाली जी असते ना त्या भाषेमध्ये बरेचसे आपले नॉर्मल शब्द आहेत। जसं सर कधी करेक्ट करायचे आणि जहाँ तक मेरी नजर जाती है, कधी चुकून नजर नाही, नजर उर्दू शब्द आहे, मग त्याच्यात दृष्टी, मुमकिन, संभव, तर हे सगळे सुरुवातीचे काही दिवसांमध्ये मला, कारण आपल्या पहिले तर नाटक बरेच प्रकारचे असतील, बरेच जॉनरचे असतील। मी सारथी आणि बाकी फक्त एकच फरक सांगेन, बाकी सर्व कॉमेडी म्हणा तुम्ही ड्रामा म्हणा ते एंटरटेनर आहे आणि हे काहीतरी एक आपण अध्यात्मक शिकवतोय आणि ते पोचलं पाहिजे। जे आपल्या कंट्रीचं एकदम जुनं ज्ञान आहे ते पोचलं पाहिजे। सारथी फक्त ह्या दृष्टीने बाकी सर्वांपासून वेगळं होतं की बाकी सगळे एंटरटेनर आहे आणि हे काहीतरी जे आपल्याला कळलं पाहिजे आणि याचं मदत आपल्याला लाईफ टाईम होते। काही कुठे कोणत्याही प्रसंगात आपण अडतो तर मग याच्यातून काहीतरी आपल्याला कुठेतरी उत्तर सापडतं। बाकी नाटक आपण बघणार, मजा घेणार 2 तास आणि वा छान छान ते संपलं, कुठेतरी त्याला एक एंड येतो, 1 दिवसाने 4 दिवसांनी महिन्याने। हे आपल्यावर जर आपण असलं लाईफ टाईम तर आपल्यासाठीच ते फायद्याचं।
म्हणून बघा सांगेल की ह्या नाटकाच्या दृष्टीने किंवा ह्या नाटकामुळे आजची जी पिढी आहे, आजची जी जनरेशन आहे, त्यांच्यापर्यंत कमीत कमी भगवद्गीता काय आहे हा विषय तरी पोहोचतो, याची सुरुवात तरी होते. नाहीतर म्हणजे तर माझंच म्हणलं तर फ्रँकली मी ह्या नाटकाला म्हणजे हे नाटकात काम करण्याच्या आधी, त्याच्या आधी मी गीता याबद्दल कधी ऐकलं आहे, वाचलं आहे, ते लहानपणी जेव्हा महाभारत बघितलं त्यावेळेस. आणि आम्ही लकीली ते बघितलं, वाचलं, ऐकलं जे काही ते त्या काळात, कारण टेलिव्हिजनवरती चालू होतं. परंतु आजची जी जनरेशन आहे त्यांना ते भाग्य नाही मिळत की, कारण की आज जे महाभारत कधी मध्ये परत एकदा झालं होतं, परंतु त्याच्यात माहीत नाही, ते पोचलं नाही. आणि समहाव ते आता पोचते. ह्या मार्गातून मला कळलं, असंच जसे जे लोक बघतील त्यांना कळेल. आणि काय आहे तर फक्त जे सामान्य माणसाच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते अर्जुनाच्या माध्यमातून विचारले जातात आणि देव त्याला उत्तर देतो, परमेश्वर उत्तर देतो. बस एवढं. सहयोग बेसिकली 20 साल का है, लेकिन 16 साल से सर इसके ऊपर रिसर्च कर रहे हैं. 16 साल पहले, 20 साल पहले उन्होंने सपना देखा था कि भगवत गीता को स्टेज पे उनको परफॉर्म करना है. 16 साल तक उन्होंने उस पर रिसर्च किया, 3 बार स्क्रिप्ट लिखी. जो क्योंकि मैं भी भगवत गीता पढ़ती हूँ तो मुझे भी ये नॉलेज था कि लोगों को इजीली पहुँचना चाहिए, ये ना हो कि लोग बोर हो जाए ड्रामा देख के. तो मिनिमम टाइम में मैक्सिमम हम क्या दे सकते हैं. 3 बार स्क्रिप्ट लिखने के बाद चौथी स्क्रिप्ट जब सर ने लिखी तब हमने उसको पास किया था. और हम दोनों ने मिल के पूरा उसका क्रिएटिव थिंकिंग जो बोलते हैं वळणार आहे. कारण समाजामध्ये एवढे त्रास निर्माण झाले आहेत, एवढे प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत प्रत्येक घराघरामध्ये. तर ह्या भगवद्गीतेशिवाय पर्याय नाही आहे. आणि जैन साहेबांनी जो अशोक जैन साहेबांनी जो म्हणजे ही कलाकृती जी आणली आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने मांडलं आहे अगदी कमी वेळामध्ये, म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि निश्चित सांगेन एक बी आर चोपडा साहेबांनी बनवली होती आजच्या 20 वर्षाआधी. त्याच्यानंतर पुन्हा भगवद्गीता महाभारतवर TV सिरियल आले, पण फक्त गीता त्याच्यावर डिटेल आणि एक्सप्लेनेटरी असं काही आलेलं नव्हतं. आता हा जे प्रयोग झालेला आहे दॅट इज ड्रामा अलॉंग विथ ऑडिओ व्हिज्युअल्स. म्हणजे हे जे लाईट अँड साऊंड जे शो त्याच्या शोलेले तो इम्प्लिमेंट करणार लाईफमध्ये, तरच ही आजच्या युगात असं इम्प्लिमेंटेशन करायला लोकांना असं प्रेझेंटेशन पाहिजे. आणि हे या लोकांनी करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे हे डेफिनेटली इट इज वर्थ वॉचिंग आणि सगळ्यांनी बघितलं पाहिजे, आमच्याकडे प्रेक्षककडे आणलं.